नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उत्तम वाघ आपलं महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता माझ्या पाठीमागे दिसतोय आपला उन्हाळ कांद्याचा प्लॉट आहे आणि याची लागवड 10 डिसेंबर रोजी झालेली होती। तर मित्रांनो, आता हा प्लॉट दीड महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि याला आपण आता तिसरं पाणी भरून झालेलं आहे। तर मित्रांनो, आपण याला दुसरं पाणी भरल्यानंतर तणनाशकाची फवारणी घेतली होती आणि तणनाशकाची फवारणी घेतल्यानंतर जी आपली कांदा पात सफेद होती किंवा पिवळी होती, कारण त्यावेळेस धुई पण सतत येत होती, ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे आणखीनच पाती खराब झालेल्या होत्या। तर त्याला आपण एक फवारणी घेतलेली होती, तिचे इतके सुंदर रिझल्ट आले मित्रांनो। तर ते रिझल्ट आल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, आपण तर बघूया आपण त्यासाठी काय काय घेतलेलं होतं। तर मित्रांनो, आपण त्या फवारणीसाठी घेतलेलं होतं IGLचा DAP। तर मित्रांनो, याच्यामध्ये 10% नायट्रोजन आहे आणि 34% आपलं स्फुरद आहे। तर याचे इतके बेस्ट रिझल्ट आले होते मित्रांनो। त्याच्यानंतर आपला कांदा पीक हे खूप काळोखी आलं। तर हे घेतलेलं होतं। साधारण मित्रांनो, याची किंमत 370 रुपये आहे। याचं प्रमाण 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घेतलेलं होतं बायोविटा। तर बायोविटामध्ये आपलं हे सीविड बेस आहे। तर ह्या बायोविटामध्ये मित्रांनो आपलं सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे, त्याचबरोबर कॅल्शियम आहे, सोडियम आहे, त्याचबरोबर बोरॉन, आयर्न, मॅग्नीज, कॉपर, झिंक, ॲमिनो, त्यानंतर सायटोकायनिन असे बरेचसे घटक आहे याच्यामध्ये। तर आपण याचं प्रमाण घेतलं होतं 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आणि याच्यामध्ये आपण घेतलेलं होतं साप पावडर आणि आपलं जे इमिडा क्लोरोपिरिड आहे तर 17% वालं, तर हे घेतलं होतं त्याच्यामध्ये 200 मिली आणि त्याची आपण दाट फवारणी केली मित्रांनो। दाट फवारणी केल्यानंतर जे आपल्याला 4 ते 5 दिवसानंतर इतके जबरदस्त रिझल्ट आले का आपल्या पूर्ण कांदा पातीला एक सारखी ग्रीनरी आली आणि ज्या पाती वाकड्या होतात त्यासुद्धा व्यवस्थित सरळ झाल्या। त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला आहे का जे आपण फवारणी करताना न बनवता तर ते आपण फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर जे आपल्याला रिझल्ट आले, त्यामुळे आपण हा आपल्या शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर याचे खूप असे भारी रिझल्ट आलेले आहे मित्रांनो। तर तुमचं पीक पण आता जर समजा 20-21 दिवसाचा जर झाला असेल आणि तुम्हाला फवारणी घ्यायची असेल तणनाशक फवारणीनंतर, तर तुम्ही ही फवारणी घेऊ शकता मित्रांनो। एकदम असे छान रिझल्ट आलेले आहे। तर चला आपण बघूया, तुम्हाला दाखवतो कसे रिझल्ट आलेले आहे, किती ग्रीन। बघू शकतात मित्रांनो, आपल्या कांदा पातीचा फुटाव आणि तिची मांड 1.5 महिन्याचा कांदा आहे। असे छान रिझल्ट आले मित्रांनो। तर याचा फवारणीचे रिझल्ट इतके सुंदर आले का आपल्या पूर्ण सफेद पाती, पिवळ्या पाती, त्याचबरोबर ज्या वाकड्या झालेल्या होत्या तर त्या सगळ्या एकदम सरळ झाल्या आणि कांद्याला अशी छान अशी ग्रीनरी आली आणि आपल्या DAPमुळे आणि जे आपण बायोविटा-X घेतलेलं होतं त्यामुळे आपल्या कांदा पातींचा फुटाव पण वाढला आणि त्याची मांड पण चांगली झाली 1.5 महिन्याच्या हिशोबाने आणि आजूबाजूच्या इतर कांदा पिकांपेक्षा। तर याची ग्रीनरी पण जास्त आहे आणि पातीचा फुटाव पण जास्त आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला। तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या महालक्ष्मी कृषी फार्म
ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.